कॉलिंग सेहमत पार्ट 13. जनरल सईद आणि मेजर इक्बाल एकमेकांशेजारी बसले होते. मोठ्या संख्येनं भेटायला येणाऱ्या लोकांची रीघ लागली होती. हवेलीच्या आवारात राजकारणी, सरकारी अधिकारी, उद्योजक आणि लष्करी अधिकारी यांची गर्दी झाली होती. मेजर मेहबूब सईदला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी ही गर्दी झाली होती. जनरल हादरून गेल्याचं स्पष्टपणे दिसत होतं आणि अगदी विदीर्ण होऊन गेले होते, मोडून पडले होते. लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांनी हृदयविकाराच्या जोरदार झटक्यामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु मुनीरानं हे त्याच्या सर्वाधिक विश्वासू नोकराच्या अब्दुलच्या मृत्यूच्या धक्क्यानं घडलं असावं असं म्हटलं. वडील म्हणून असलेलं त्याचं कर्तव्य आणि शेजारच्या देशाशी युद्ध करण्याविषयीच्या डावपेचांना अंतिम रूप देत असलेले ISIचे 2 उच्च क्रमांकाचे अधिकारी म्हणून असलेलं कर्तव्य, अशा 2 कर्तव्यांच्या कात्रीत जनरल सईद विदीर्ण झाले होते. 2 अंत्ययात्रांना उपस्थित राहण्यासाठी ते अल्प सुट्टी घेऊ शकले नव्हते. या दुहेरी शोकांतिकेनंतरही ते सतत फोनवर बोलत राहिले होते. ते इतरांकडून थोडक्यात माहिती घेत होते आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत होते. त्याच्या शरीराचा कण तणावानं आणि थकव्यानं शिणला होता. आपल्या मोठ्या मुलाच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहनच होत नव्हता आणि त्यामुळे संपूर्ण रात्रभर ते जागे राहिले होते. चैतन्यानं उसळणारे जनरल एकदम म्हातारे दिसू लागले. मेजर इक्बाल सगळे विधी पार पाडत होता आणि सगळ्या औपचारिकता हाताळत असताना अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्यासाठी जनरल सईद यांची ड्रॉइंग रूममध्ये आणि अभ्यासिकेत फरफट सुरू होती. ते कसे बसे पाय घसरत दोन्ही ठिकाणी जात होते. झपाट्याने विकसित होत असलेल्या युद्धाच्या रंगभूमीवरच्या घडामोडी अद्ययावत माहिती त्यांना सातत्यानं दिली जात होती. सेहमत मागच राहिली होती आणि मेजर मेहबूबच्या विधवेची काळजी घेत होती. आता मोक्याचा क्षण आला होता आणि आपल्या हातात लागणाऱ्या माहितीचा प्रत्येक भाग महत्त्वाचा असेल हे तिच्या लक्षात आलं होतं. आपल्या दुःख वेगामुळे जनरल निष्काळजी बनले होते आणि क्वचित काही प्रसंगी त्यांची गोपनीय फाईल्स तिजोरीत कुलूपबंद करून ठेवण्याऐवजी त्यांच्या टेबलावर ठेवल्या होत्या. सेहमत या क्षणाची वाट बघत होती. आता तिच्यावर बारकाईनं गुपचूप लक्ष ठेवायला अब्दुलही नव्हता. श्रद्धांजली वाहायला येणाऱ्या लोकांना भेटण्यात सगळे नोकर-चाकर, कुटुंबातील लोक आणि नातेवाईक गढून गेले होते. ही संधी साधून सेहमत सतत जनरलच्या अभ्यासिकेत जात होती आणि गोपनीय कागदपत्र चाळत होती. दुसऱ्या दिवशी थकलेले जनरल सईद अगदी मोडून पडण्याच्या बेतात होते. तो क्षण साधून सेहमतनं त्यांना त्यांच्या डेस्कवरील पसारा आवरण्यास मदत करण्याची तयारी दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एक महत्त्वाच्या बैठकीला गेले. त्यावेळी तिनं त्यांची ब्रीफकेसही भरून दिली. भावनिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेल्या आणि खूपच दमून गेलेल्या जनरलनी तिचा प्रस्ताव लगेचच स्वीकारला. पाकिस्तानाच्या पंतप्रधानांना पाठवायचे 2 गोपनीय लिफाफे सीलबंद करण्यासाठी सेहमतनं त्यांना मदत केली. अर्थातच त्याआधी त्यातील मजकूर तिने वाचला होताच. दोन्ही कागदपत्रांमध्ये भारताच्या तयारीची, राजकीय घडामोडीची आणि लष्करी स्थितीची माहिती होती. त्या कागदपत्रांमध्ये ISIला महत्त्वाची माहिती पुरवणाऱ्या नवी दिल्लीतील गुप्तहेरांचे तपशील होते आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. याच दरम्यान सेहमतला अधिक चांगल्या, अचूक योजनेचा विचार करून ही माहिती योग्य लोकांच्या कानी कशी घालता येईल याचा विचार करावा लागणार होता. तिला नुकत्याच मिळालेल्या माहितीचं मूल्य जोखण्याएवढी ती नक्कीच अनुभवी होती आणि भारतीय वकिलातीपर्यंत सर्व लाईन टॅप करण्यात आल्या असतील हेही तिला माहीत होतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारे साधण्यात आलेला संपर्क प्राणघातक ठरला असता याची तिला जाणीवही होती. तरीही तिला पर्याय शोधावाच लागणार होता. या अंदाजानं ती त्रस्त झाली होती. परंतु त्या घरात इतकं सुतकी वातावरण होतं की त्या दुःखाच्या वातावरणात तिचा दुःखकष्टी चेहरा कोणालाही वेगळा वाटला नाही. यावर उपाय सापडेपर्यंत ती विचार करत राहिली होती. अंत्ययात्रा लांबलचक होती, पण दफनभूमीजवळ मोटारींचा ताफा झटकत पोहोचला होता. तिथंच दोन्ही मृतदेह एकमेकांच्या शेजारी दफन करण्यात आलं. प्रार्थना झाल्यानंतर इतर लोक निघून गेले.
नंतर सगळ्यांना आभाराची पत्र पाठवता यावीत यासाठी थडग्यावर वाहिलेल्या पुष्पचक्रावरच्या नावाच्या चिठ्ठ्या इक्बालनं काढून घेतल्या. दरम्यान सेहमतनं मेहबूबच्या विधवा पत्नीला कारकडे नेलं आणि तिला मागच्या सीटवर बसण्यास मदत केली. मुनीराला नैतिक पाठबळ देण्यापेक्षाही तिचं मन नव्यानं मिळालेल्या माहितीवर अधिक केंद्रित झालं होतं. ती मुनीराच्या शेजारी बसली आणि मुनीरा थोडीशी शांत होईपर्यंत तिने वाट बघितली. त्यानंतर ती म्हणाली, घरी जाण्यापूर्वी आपण जवळपासच्या मशिदीत जाऊन प्रार्थना करून येऊ का? सेहमतची नजर मुनीराच्या चेहऱ्यावर खिळून राहिली होती. तिच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी तिची अपेक्षा होती. त्याऐवजी मुनीरा म्हणाली, नको सेहमत, मला खूपच खिन्न उदास झाल्यासारखं वाटतंय आणि दमल्यासारखंही वाटतंय. त्याऐवजी मी घरीच जाईन. जशी तुझी इच्छा मुनीरा. मला वाटलं होतं की आपण गेलेल्या आत्म्यासाठी प्रार्थना करू शकलो असतो. ठीक आहे, पण पुन्हा कधीतरी करूया. काही मिनिटांनी मुनीरानं सेहमतचा हात धरला आणि तिला जवळ ओढून ती पुटपुटल्या आवाजात म्हणाली, तू मशिदीत जाऊन मेजर साहेबांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करू शकशील का? सेहमतनं क्षणाचीही उसंती न घेता याला होकार दिला आणि लगेच ड्रायव्हरला तशी सूचना दिली. तो घरी परतण्याऐवजी सूचनेप्रमाणे वेगळ्याच दिशेनं निघाला. आपला जोराजोरात धडकणाऱ्या हृदयावर सेहमतनं ताबा ठेवला होता. सुमारे अर्ध्या तासानंतर त्या दोघी स्त्रिया कारमधून बाहेर पडल्या आणि मशिदीच्या पायऱ्या चढू लागल्या. डोक्यापासून पायापर्यंत बुरखा असल्यामुळे त्या अगदी नखशिखात झाकल्या गेल्या होत्या आणि अशा प्रकारचा पोशाख केलेल्या इतर महिलांमध्ये अगदी सहजगत्या मिसळून गेल्या होत्या. शेवटच्या पायरीवर पोचल्यावर सेहमतनं मुनीराला पुढे जाण्याची विनंती केली आणि आपण जवळपासच्या फुलवाल्याकडून फुलं घेऊन येते असं सांगितलं. त्या तरुण विधवा महिलेच्या उत्तराची वाटही न पाहता सेहमत तशीच मागे वळली आणि पायऱ्या उतरू लागली. ओरडणाऱ्या फेरीवाल्यांच्या मधून वाट काढत ती पुढे निघाली. त्या प्रत्येकाला त्यांचा माल नको असल्याचं सांगत ती तशीच पुढे गेली आणि तिनं फुलांच्या एका मोठ्या बास्केटची ऑर्डर दिली. त्यासाठी आगाऊ पैसेही देऊन टाकले आणि त्या उत्सुकता आणली गेलेल्या फुलवाल्याला ती परत येईपर्यंत फुलं तयार ठेवण्यासही तिनं सांगितलं. त्यानंतर ती सगळ्यात जवळ असलेल्या टेलिफोन बूथकडे गेली, पण तो फोन बंद पडला होता. जवळपास दुसरं सार्वजनिक टेलिफोन बूथ न दिसल्यामुळे आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असलेला फोन करता यावा यासाठी तिनं जवळपास तसं एखादं दुकान दिसतंय का ते बघितलं. तसं दुकानही दिसत नसल्यामुळे ती अगदीच व्याकुळ झाली होती. पण तेवढ्यात तिला ते दुकान दिसलं. एक वृद्ध अशिक्षित दिसणारा माणूस ते चालवत होता. आपल्या दुकानातील खायला पानाच्या ढिगाऱ्यावर पाणी शिंपडण्यात तो व्यस्त होता. त्याच्या वेशामुळे आणि लांबलचक दाढीमुळे तो मशिदीतील मौलवीसारखा दिसत होता. त्याचं एकूण व्यक्तिमत्वावरून आणि वागण्यावरून ती अगदी काटेकोर वागणाऱ्या लोकांसारखा दिसत होता. तो गिऱ्हाईकाबरोबरही उद्धटपणे आणि अगदी काटेकोरपणे बोलत होता, पण त्याच्याबरोबर बोलणं हा त्यावेळच्या परिस्थितीचा तिच्याकडे असलेला उत्तम मार्ग होता. तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. खानसाहेब, मी तुमचा फोन वापरू शकते का? अगदी पहिल्या संवादापासून ती त्या दुकानदाराच्या खुशामतीचे बरेच प्रयत्न करत असल्याचं दिसत होतं. त्या बुरखाधारी महिलेकडे त्या वृद्धानं रोखून बघितलं. त्याला परवानगी द्यायची नव्हती हे उघडपणे दिसलं होतं. तुम्हाला कुठं आणि कोणाला फोन करायचा आहे? त्याचा आवाज तीक्ष्ण होता आणि तो शुद्ध उर्दून बोलत होता. खानसाहेब, माझे पती मला इथून न्यायला येणार होते, पण आता त्यांना यायला बराच उशीर झालाय. तुम्ही कृपा करून मला तुमचा फोन वापरू द्याल का? तिनं विचारलं आणि त्याबरोबरच पर्समधून 5 रुपयांची नोटही काढून त्या फोनच्या खोपाटाच्या मालकाला दिली. पण त्या वृद्धाचं अजूनही समाधान झालेलं नव्हतं. त्याने नोट घेतली, पण बऱ्याचदा फोनवर बोलण्या जाणाऱ्या वेळामुळे होणाऱ्या बिला एवढीच ती खरं तर असणार होती. त्यानं तिला म्हटलं, मला नंबर द्या, मी लावून बघतो. सेहमतकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिनं घाईघाईनं आपल्या पर्समधून कागदाचा एक छोटा तुकडा काढला आणि त्यावर भारतीय दूतावासाच्या प्रथम सचिवाचा क्रमांक खरडून अगदी नाईलाजानं त्याच्याकडे दिला. त्या वृद्धानं प्रत्येक क्रमांक जितका म्हणून मंद गतीनं फिरवणं शक्य होतं तितक्या मंद गतीनं फिरवला. त्याचवेळी त्याच्यासमोर उदासपणे उभ्या असलेल्या ग्राहकांवरही त्याचं लक्ष होतंच. कदाचित हा पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेच्या जाळ्याचा एक भाग तर नसेल ना? आणि तिला पकडण्यासाठी येणाऱ्या गुप्तचरांना तिथपर्यंत पोहोचण्यास
वेळ मिळावा म्हणून तर तो एवढ्या मंद गतीनं हे आकडे फिरवत नसेल ना, असा विचारही एक क्षणी झटकन तिच्या मनात येऊन गेला. तोंडावरच्या पडद्याआड ती घामानं न्हाली होती आणि ते दिसूही लागलं होतं. तो भिजलेला पातळ कपडा तिच्या कपाळाला चिटकला होता आणि त्यामधून घामाचे थेंब ठिपकत होते. हॅलो, कोण बोलतंय? त्या वृद्धानं मोठ्यानं विचारलं. त्यामुळे जवळपासच्या दुकानदारांचे कान टवकारले होते. सेहमतनं काहीशी कच खाल्ली आणि तिला थोडी भीतीही वाटली. तो थांबला आणि उत्तराची वाट बघू लागला. पण तिकडून अचानकच फोन ठेवला गेला. रिसिव्हर बाजूला घेत त्या वृद्धानं तोंडातल्या तोंडात पुटपुटत शिव्या घातल्या. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा ते नंबर फिरवले. यावेळी त्याचं आणखी कर्णकटू कठोर आवाजात स्वागत झालं आणि फोन लगेच बंद झाला. काय मूर्ख माणूस आहे हा! माझं काही ऐकून घेण्याआधीच स्वतःच ओरडत सुटतोय. काही संस्कृती, नीतिमत्ता, शिष्टाचार आहे की नाही? बेगम साहिबा, हा असला कसला नवरा आहे हो तुमचा? त्याने विचारलं. प्लीज, मी बघू का खान साहेब? माझा नवऱ्याचं वागणं मी चांगलंच समजू शकते. बहुतेक त्याच्याकडे भरपूर काम असणार, पण ते माझ्याशी बोलतील. सेहमत हळुवारपणे आवाजात मार्दव आणून बोलत होती. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं जात नव्हतं. त्या वृद्धानं आपल्या दाढीवर हात फिरवत काही क्षण विचार केला आणि काही वेदनादायक क्षणानंतर त्यानं उत्तर दिलं. ठीक आहे, तुम्ही फोन करू शकता, फक्त जास्त वेळ बोलू नका. सेहमतनं त्याच्या हातातील रिसिव्हर अक्षरशः दोन्ही हातांनी झडप घातली आणि नंबर फिरवला. ती शांतपणे वाट बघत राहिली. फोन वाजत राहिला आणि तिच्या पडद्याच्या जाळीदार कपड्यातून तिच्या कपाळावरचा घाम बाहेर पडत राहिला. अखेरीस तिकडून आवाज आला. ते स्वतः प्रथम सचिवच होते. झुलू 405 बोलतंय. ही आणीबाणीची वेळ आहे, ती इंग्लिशमधून बोलली. त्या वृद्धाला ते समजणार नाही अशी तिची अपेक्षा होती. त्यानंतर तिनं त्याच्याकडे पाठ फिरवली आणि रिसिव्हरचा माउथपीसवर हाताचा गुंडळीसारखा आकार करून तोंडापासून माउथपीसपर्यंत ठेवत ती बोलू लागली. त्यामुळे त्या वृद्धाला किंवा तिथं थांबून ऐकणाऱ्यांना काहीही ऐकू येत नव्हतं. संक्षिप्त सांकेतिक शब्दांचा वापर करून तिनं बैठकीची वेळ निश्चित करून घेतली. त्यानंतर तिनं फोन पुन्हा त्या वृद्धाकडे परत दिला. त्याचे आभार मानले आणि उरलेले पैसे त्याच्याकडेच ठेवून घ्यायला सांगितलं. त्या वृद्धानं तिला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर सेहमत गर्दीनं भरलेल्या गल्ल्यातून घाईघाईनं निघाली आणि फुलवाल्याच्या दुकानात पोहोचली. तिनं बास्केट उचललं आणि मशिदीच्या पायऱ्याकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरून ती जवळजवळ धावतच सुटली. तिथं उतावीळपणे मुनिरा तिची वाट पाहत थांबली होती. तुला एवढा वेळ का लागला? मुनिराने विचारलं. तिथं बरीच गर्दी होती, सेहमतनं असह्य बनल्याचा अविर्भागात म्हटलं. घरी परत येताना सेहमतला तिथं पोलिसांच्या बऱ्याच जीप आल्याचं आणि त्यांनी बाजारपेठेला वेढा घातल्याचं दिसलं. गुप्तचर विभागांनी ते संभाषण ऐकलं होतं आणि लवकरच त्या वृद्धाला त्यांनी ताब्यात घेतलं असतं हे सेहमतच्या लक्षात आलं. पण ज्या गतीनं पोलिसांना ज्या फोनचा स्रोत शोधून काढण्यात यश आलं होतं, त्यामुळे ती अधिक प्रभावित झाली होती. कार हवेलीत पोहोचल्यावर सेहमत पहिल्यांदा बाहेर पडली आणि नंतर तिच्या जावेला बाहेर पडण्यासाठी मदत करण्यास ती लगबगीनं तिच्याकडे गेली. त्या दोघींनीही काळे बुरखे घातले होते, पण सेहमतच्या चेहऱ्यावर निराशा आणि उदासी पसरलेली होती. आता ती ठराविक कालावधीनंतर नियमितपणे बोलू लागली होती, पण मीरनी तिनं तसं करू नये असं तिला आधीपासूनच बजावलं होतं. पकडलं जाण्याच्या भीतीखेरीज 2 निष्पाप लोकांना ठार मारल्याचा अपराधीपणाचाही तिच्यावर बराच परिणाम झाला होता. आपण दुराचार केला असल्याचं वाटून तिच्या मनाला टोचणी लागली होती आणि शिवाय ती कोणाकडेही आपलं मन मोकळं करू शकत नव्हती. तिच्या मनात सतत आधीच्या प्रसंगाच्या आठवणी रुंजी घालत होत्या. तो वृद्ध माणूस रस्त्यावरून धावत निघाला होता. त्यानंतर त्यानं जवळ येणाऱ्या ट्रकला थांबण्यासाठी गयावया केली. तिनं खूप प्रयत्न केला तरीही तिच्या डोळ्यासमोरून त्याच्या संकटात आपण सापडलं असल्याची जाणीव झालेला भेदरलेल्या, भीतीनं गाठलेला वेदनादायक चेहरा जात नव्हता. तिच्या मनातील उरल्यासुरल्या शांततेलाही तिनं सद्विवेक बुद्धीनं सुरुंग लावली होती. मुनिराच्या खोलीत जाण्याच्या मार्गावर सेहमतला जवळजवळ चक्करच आली. तिच्या जावेनं तिला एकदम धरलं आणि पडण्यापासून वाचवलं. त्यानंतर तिच्याकडे पूर्ण वेळ वरून रोखून पाहत तिनं थेट विचारलं,
मशिदीजवळ तू फोनवरून कोणाशी बोलत होतीस? एखाद्या अंध व्यक्तीलाही सेहमतच्या चेहऱ्यावरचे धक्का बसल्याचे भाव अगदी स्पष्टपणे दिसले असते. तिथल्या तिथं झटकन विचार करत तिनं आपलं अवसान गोळा केलं. ती नीट उभी राहिली आणि एक पाऊल पुढे जाऊन तिनं आपल्या जावेला मिठी मारली. आपल्या धडधडत्या हृदयावर ताबा मिळवत आणि पुन्हा एकदा मन स्थिर करत तिनं पटकन विचार करून तिला म्हटलं, मला बरं वाटत नाही मुनिरा. कदाचित मी गरोदर असेन. मला डॉक्टरांना भेटायचं होतं, पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करून मी ते तुला सांगू शकले नाही. माझी परिस्थिती तू समजून घेशील असं मला वाटतं. मुनिराला ते काहीसं पटल्यासारखं वाटलं आणि सेहमतच्या मनावरचा ताण हलका झाला. त्यानंतर त्या दोघींनीही एकमेकांना घट्ट मिठ्या मारल्या आणि त्या रडू लागल्या. काही मिनिटांनी सेहमत तिच्या खोलीत बसली होती आणि आपली पुढची चाल काय असावी याचं नियोजन करत होती. तिला ती माहिती द्यायचीच होती. त्या फितुरांना शोधणं तिच्या देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतं. आपल्या पुढच्या कृतीविषयी मनाची तयारी केल्यानंतर ती नमाज पढण्यासाठी खाली बसली. परंतु तिचे चित्त थाऱ्यावर नव्हतं. तिचं त्यात लक्षच लागत नव्हतं. तिचं मन शांत नव्हतं. तिने डोळे उघडले आणि ती पुटपुटली, प्रिय मुनिरा, मला तू आवडतेस, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा माझा देश अधिक प्रिय आहे. नमाज संपवल्यानंतर तिच्या डोळ्यातून तिच्या गालावर तसेच अश्रू ओघळत राहिले होते. त्याचवेळी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेनं त्या पानविक्रेत्याला आणि फुलवाल्याला ताब्यात घेतलं होतं आणि त्यांना अज्ञातस्थळी हलवलं होतं हे मात्र तिला माहीत नव्हतं.